कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या। किती उपास तपास केले, काय काय केलं, पण आई होणं हे माझ्या नशिबातच नाहीये हो। जा बाई, गावाला जाते जरूर जा। तिथलं घर गाव गोठे बैल म्हशी शेण डास उपद्रव सगळं मला घाण वाटते या सगळ्याची। म्हणजे मी येईन तुझ्या बरोबर, कारण तू एकटाच गेलास तर बायको का नाही आली असं विचारतील। अप्पा सांगायला फोन केला की मी आणि आरती गावाला येतोय। कधी येताय? आत्ताच निघतोय। गुलाबराव पाटील तालमीजवळ ये, आम्ही वाट बघतोय तुझी। हो बाबा थांबा जरा। हे बघ राधे, नाही नाही पंचारतीचं ताट तयारच ठेवते ना। अहो वहिनी साहेब येणार आहेत ना। अखंड सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव। सुनबाई, आम्ही बीए पर्यंत कसे तरी रडत रकडत शिकलो। हा, ज्ञानामध्ये तुम्ही मोठे आहात। तुम्ही आलात, खरंच फार बरं वाटलं। सुनबाई, हे खेड आहे, इथं आजूबाजूला गुरढोरं आहेत, शेणाचा वास येतो, डास पण येतात, पण खरंच अरुण सुनबाई अगदी गोड आहेत। मी एकटाच काय बोलत बसलोय? हे अरुण, हे असं होतं, कथा प्रवचनाची आम्हाला सवय लागली। बाबा, आरती तशी शहरातच राहिलेली आहे आणि फिरायला गेली असेल तर ते भारताच्या बाहेरच। हो, पण सुनबाई 70% देश हा असाच आहे। अहो येताय ना? सुनबाई आली का? सौभाग्यवती भव, आमची पुण्याई तुला मिळो। साक्षात महालक्ष्मी जशी पुढ्यात उभी असल्याचा भास झाला हो। हरण्या, बायकोला जपायचं हं, आणि तिच्या चेहऱ्यावरचं तेज असंच टिकवायचं। बायकांच्या चेहऱ्यावरून संसाराचं वैभव कळतं बरं का? आमचं पितळ उघडं पडलं। हा, तुमचा कष्टी चेहरा बघून आपला संसार डबघाईला आलाय असं वाटेल सुनबाईला। यांचं आपलं काहीतरीच। मी सांगते तुला, सुखी संसाराचं समाधान माझ्याही चेहऱ्यावर आहेच, पण हे आजाराची भोग सुटतात का ग कोणाला? बरं ते जाऊ दे सगळं, पण तुमच्या दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसतोय हो। माझीच दृष्ट लागायची हो। सावित्री, तुलाही जास्त वेळ तो उभं राहता येणार नाही, थकवा जाणवेल। सुनबाई सुद्धा दमल्या आहेत। आता गरम गरम वाढायला घ्या, आधी ओटी पण घ्या। हो हो।
अहो. सुनबाई, गोड मानून घ्या. आमचा आपला मोडका तोडका संसार आहे. हा? आमच्याकडे देण्यालायक दुसरं काही नाहीये. आशीर्वाद आहेत भरपूर. अगं तेच मोलाचे आहेत. आणि काही कसं नाही, मला शिकवून एवढं मोठं कोणी केलं. अगं आई, तू नसतीस तर आजचा हा दिवस आलाच नसता. नाही तर नरक. हा? हे बघ सुनबाई, 5,000 रुपये आहेत. आम्ही खेड्यातली माणसं, आम्हाला काय कळत नाही तुला काय घ्यायचं ते. हा, ते तुमच्या ऑफिसात घालतात ना पॅन्ट शर्ट, तसंच काहीच घे, तुला छान दिसेल ते. हा, नक्की घे. आणि ही साडी सुद्धा छान आहे, मी नेसेन नक्की. चला पानं वाढायला घ्या. मी काही मदत करू का? म्हणजे मला स्वयंपाक वगैरे नाही येत, पण तुम्ही सांगाल ती मदत करेन मी. अजिबात नको. आमच्या राधिकाने सगळी तयारी केली आहे. हा, थोडी घुमी आहे, पण घरकामात अगदी हुशार आहे हो. घरकाम, शिवणकाम अगदी तरबेजीने करते. हाताला वळ पण चव आहे तिच्या. पण 38 वेळा नाकारलंय मला. राधे, हिचं झालं सुरू. लाज काय? निर्लज्जच झालीये ना मी. दर आठवड्याला कुणासमोर तरी कांदे पोहे घेऊन उभं राहायचं. मुलगा आणि त्याच्या घरातली मंडळी सुद्धा एखादी जुनाट वस्तू असल्यासारखं बघतात. आणि उत्तर काय? तर नकार. राधे, अगं चांगलाच नवरा मिळेल तुला. आपण बघू तुझ्यासाठी छान मुलगा. कोण? तू शोधणार आहेस का माझ्यासाठी नवरा? अरे राधे, तू आज चल. चला सुनबाई, तुम्ही आत या. सावित्री, चल चल वाढायला घे. चला मुलांना, चला 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 चला. हे देवा, केवढं डोकं रे. अरे फोडून तरी टाकते डोकं एकदाच. आई आई आई. शांताक्का, हे घ्या, मस्त गरम गरम दूध आणलंय. ते दूध घ्या आणि मग झोपा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. काय अरे कसलं दूध घेतो. आधीच मला असं मळमळतंय, आणि त्यात हे डोकं तर असं दुखतंय ना, असं दुखतंय ना, असं वाटतं हातोडा घ्यावा आणि कुठून काढावं त्या डोसक्याला. तुला सांगते वैभ्या, माझा दुसरा नवरा होता ना, असंच माझं डोकं दुखायचं रे, असं डोकं दुखायचं. त्यात आम्ही एकदा हनीमून मामाला गेलो होतो ओ ना. शांताक्का, अहो काय चाललंय तुमचं? तुमचं डोकं दुखतंय, अंगात ताप भरलाय, आणि हनीमून मामा काय? हा, आणि काय हो, हनीमून माहितीये मला, मामा कुठून आला त्याच्यात? हेच तर चुकतं तुमच्या लोकांचं. आता मला सांग, मून म्हणजे काय? काय? चंद्र. हं. आपण चंद्राला काय म्हणतो? काय म्हणतो? चंदा मामा. मग मी हनीमून मामा म्हणलं तर कुठं दुखलं माझं, काय चुकलं? वा, तुमचं काहीच चुकलं नाही, माझं चुकलं. ते जाऊन देत, हे दूध घ्या हा, आणि गप्पपणे झोपा, नाहीतर परत ताप चढेल अंगात आणि मला धावपळ करायला लागेल. आणि डॉक्टरांनी सांगितलंय गुपचूप झोपायचं, अजिबात बडबड करायची नाही. काय झोपतोय कसला? हे डोकं दुखायला थांबला नको का? तो आरण्या पण काही फोन करीना बघ. आता त्याचं कशाला टेन्शन घेताय? तर टेन्शन नको घेऊ, तर काय करू? गावाकडे गेलाय तो बी मोटर गाडीने गेलाय, त्यात ती आरती बरोबर आहे. उभा जन्म त्या पोरीचा महालात गेला. आता ती गावाकडे कशी राहणार काय माहिती. तिथले ते डास, तो शेणाचा वास. शांताक्का, जाऊ देत ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही डोक्याला पट्टी बांधून यातनं मार्ग निघणार आहे का? नाही. त्यापेक्षा तुम्ही हे दूध प्या आणि मस्तपैकी झोपा.
नाहीतर मी डॉक्टरना सांगून ताकदीचं इंजेक्शन द्यायला लागेल, समजलं? कशाला ते, माझ्यात मस्त ताकद आहे बघ. मी डॉक्टरला असा ढकलला ना अरे तर सीधा नरकात जाईल तो गडगडत. मेल्यानं 2 इंजेक्शन दिली ना, एवढं दुखतो म्हणून सांगतो. अहो, पण ते तुम्हाला बरं वाटावं म्हणून दिली. वाटणार ना त्याला बरं, मला टोचलं ना, पण दुखलं मला, त्याचं काय. बस, मला मला वेळ लागणार आहे. हे दूध मीच पितो दूध काय, आणि जातो इकडून निघून. तुमची बडबड थांबतच नाही. ए पोरं, अरे असं काय करतो. चुप, एकदम चुप. हे दूध घ्या, पिऊन टाका आणि झोपा. अजिबात घोरायचं पण नाहीये, कळलं का? प्या ते. रागवतोय स्वय माझ्यावर. ठीक आहे, पिते मी दूध, मग झोपते मी. मला बरं वाटू दे, मग दावते तुला इंगा मी माझा. प्या आता. थोडं थोडं थोडस थोडं. किती दिवसांनी आईच्या हातचं जेवलोय मी, अगदी पोट भरून मस्त. पण आप्पा, आईची तब्येत? शंभो हर हर. सगळ्या मनाच्या व्याधी रे. मनस्ताप काळज्या एकदा सुरू झाल्या ना, त्यावर कुठलंही औषध नसतं. मला कल्पना आहे त्याची. अर्थात ह्या सगळ्याला मी पण जबाबदार आहेच. अरे अरुण, असं कसं म्हणतोस तू? हा, तू तुझी जबाबदारी व्यवस्थित पार पाडलीस. अरे गावातल्या मुलांना बघतो ना आम्ही, कुठलीही जबाबदारी स्वतः घेत नाहीत. तू आहेस का त्यातला? पण मी काही करू शकत नाहीये हे जाणवतं. कितींदा बोललो, मुंबईत उत्तम दवाखाने आहेत, असाध्य रोग पण बरे होतात. 4-5 महिन्यासाठी आई आली तर नाही येऊ शकणार. अरे संसारात गोतावळा आहे. बायकांचा एकदा संसार सुरू झाला ना की त्यातून पाय निघत नाही. हे गाव, हे घर सोडून तुझी आई मुंबईला कधीही येणार नाही. पण आप्पा, माझी जबाबदारी? अरुण, हा विषय आता संपला. अरे तुझंही लग्न झालंय, तुझा नवीन संसार सुरू होतोय. आईच्या व्याधी, आमचे मनस्ताप तुझ्या पाठी आम्ही लावणार नाही. मुलं पण बघतोय मी राधासाठी. शहरात तसं कठीणच आहे. प्रत्येकाला शिकलेली, नोकरी करणारी मुलगी हवी. अटीच फार. प्रयत्न करतोय मी. आणि आमची पोरगी पण विक्षिप्त रे. खूप स्थळं आली, मुलं बघायला आली, सगळ्यांना तोंडावर धडाधड प्रश्न विचारते. काय उत्तर देणार पोरं ती? 38 वेळा नकार आलाय मला. 38. नाही, पहिलं दुःख व्हायचं. नाकारलेली म्हणून घेताना ना असा आतड्यांना पीळ पडायचा. अशी ही धर्मकन्या. आता तुमची इच्छाच आहे म्हटल्यावर स्पष्टच सांगतो, तुम्ही सुगरण आहात ते कळलं. आता जे कांदे पोहे खाल्ले ते तुम्हीच बनवलेत असं समजतो. पदवीधर आहात, गुड, पण एवढ्याशाने भागत नाही हो. मुलगी दिसण्यात सुद्धा ग्रॅज्युएट असावी लागली. 37 वेळा 37 मुलांनी नाकारलेल्या मुलीला मी 38वा पसंत करतोय. माझे उपकार मानायचे सोडून वरती माझीच उलट तपासणी करतायत. काय ग, कसला विचार करतेस? 38 वेळा नकार आलाय मला. 38. नाही, पहिलं दुःख व्हायचं. नाकारलेली म्हणून घेताना ना असा आतड्यांना पीळ पडायचा. आपण लग्नाच्या बाजारात विकाऊ नाही म्हणून संतापही व्हायचा.
आकर्षक आणि चकचकीत वस्तूच बाजारात विकल्या जातात ना. मग आम्हाला कोण विचारणार? अगं तू असा विचार का करतेस? मी विचारच करत नाही. नाहीतरी माझा विचार करण्याने काय होणार आहे ना. आणि आता तर ना माझ्या विचारांची चक्र सुद्धा निकामी झाली आहेत. मी काय करते माहिती? असं निर्जीव पुतळ्यासारखं येणाऱ्या मुलासमोर उभी राहते. आजकाल प्रत्येकाला कतरीना कैफ हवी असते. आणि माझी तुलना तर आजकाल डायरेक्ट कतरीना कैफची होते. परिणाम काय? नकार. आम्हाला मुलगी पसंत नाही. हे बघ अगं, काही गोष्टींचे योग असावे लागतात. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. तुझा विश्वास आहे या सगळ्यांवर? म्हणजे योग, नशीब? हो का? असायला नको ना. अगं त्याच्या विरुद्ध वागलात तुम्ही. म्हणजे प्रेमविवाह केला ना. हो. अगं नशिबावर हवाला ठेवणारे हे असे आमच्यासारखे इथे कुढत बसतात. स्वतःला हवं ते निवडणारे प्रारब्ध नशिबाला आव्हान देतात. स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागतात. सोपं जातं ना ते. नाहीतर उगाच लग्नाचा बाजार मांडून बसायचं. कोणी आपल्या पुढे पसंतीचा तुकडा फेकला तर नशीब. पण तो मुलगा आपल्याला आवडायला तर हवा ना. नशीबवान आहेस ना तू. माझ्या अरुण दादासारखा मुलगा अजून तरी मी माझ्या डोळ्यांनी बघितला नाहीये. अशी ही धर्मकन्या. भयानक काळा असा राक्षसासारखा दिसणारा. पण प्रेमविवाहात तसं नसतं ना. निदान आपल्याला आवडणाऱ्या मुलाशी लग्न तरी करता येतं. खरंच नशीबवान आहेस तू. माझ्या अरुण दादासारखा मुलगा अजून तरी मी माझ्या डोळ्यांनी बघितला नाहीये. नाहीतर मी आपली कितपत पडली माहेरी. अगं माझ्या वयाच्या मैत्रिणी त्यांना 2-2 मुलं आहेत. मी आहे आपली इथेच. नाही कसं बोलता बाबा? तुमच्या मनाचा मोठेपणाच आहे हा. माझ्या हातून चूक झालीये आणि हे मला मान्य करायलाच हवं. मी माझाच विचार केला. परिस्थिती तशी बिकटच होती. आरती घर सोडूनच आली होती आणि आरतीच्या विश्वासाला तडा गेला असता म्हणून लग्न करावंच लागलं मला. पण राधाचं लग्न माझ्या आधी व्हायला हवं होतं. आपण जसं म्हणू तसं काही घडत नाही रे. तू किती प्रयत्न केला असतास ना तरी तुझ्या लग्नाआधी राधाचं लग्न झालं नसतं. आपल्या सोयीप्रमाणे गरजेप्रमाणे संसार नाही चालत. पण राधा, अहो तिची मनस्थिती फार काळजी वाटते मला तिची. कशी वेधक नजरेने बघते ती. तिच्या मनात संताप भरलाय आणि ते जाणवतं तिच्या डोळ्यात.
म्हणूनच मुलं तिला नाकारतात. विक्षिप्त झाली आहे. बरीच स्थळं पाहिली रे, मुलं घरी आली पण हीच त्यांना प्रश्न विचारते आणि निरुत्तर करते. जाऊ दे. शंभो हर हर. तू आज जा. आरती थकली आहे प्रवासात, दमली असे. तू ही विश्रांती घे. जा. रेणू जे वागते ते बरोबर आहे? बरोबर आहे की चूक हे मलाही कळत नाही, पण ती खूप कंटाळली आणि आता एक डोक्यात नवीनच शिरलंय तिच्या. ती मला डिवोर्स देणार म्हणते. काय?